आता आपण सर्वात खराब दरवाजा कोणत्या दिशेचा असू शकतो किंवा असतो हे आता आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. सगळ्यात खराब दरवाजा म्हणजे की दरवाजा जर आपण वैदिक वास्तुशास्त्रानुसार किंवा वास्तुशास्त्रामध्ये वास्तू विश्वकर्मा प्रकाशामध्ये किंवा अनेक ग्रंथामध्ये वास्तुशास्त्राच्या काही पदमंडलाबद्दल सांगितलं आहे. त्यातील 3 नंबरचं आणि 4 नंबरचं जे पद आहे म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे देवता आहेत किंवा त्या ठिकाणी जे असणारे ऊर्जा क्षेत्र आहे हे पॉझिटिव्ह आहे आणि हे तुम्हाला येण्यासाठी जाण्यासाठी किंवा ओपन क्षेत्र म्हणून किंवा दरवाजा म्हणून या ठिकाणी आपण दरवाजा करू शकतो. परंतु त्यातल्या त्यात जर 8 दिशेमध्ये जर पाहायला गेलं आपल्याला काहीच माहित नाहीये तर प्रामुख्याने समजा 4 दिशा आपल्याला लक्षात पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. तर पूर्व, पश्चिम आणि दक्षिण, उत्तर यांच्या माफक जर आपण पाहायला गेलो तर ही समजा पूर्व आहे, ही पश्चिम आहे आणि ही उत्तर आहे आणि ही दक्षिण आहे. तर सगळ्यात चुकीचा दरवाजा हा दक्षिण दिशेचा आहे. सर्वात चुकीचा दरवाजा हा दक्षिण दिशेचा आहे. दक्षिण दिशेमध्येच दक्ष हा शब्द आलेला आहे. दक्ष आणि दक्षिणा. जर तू दक्ष राहिलास तरच तुला दक्षिणा मिळेल आणि जर म्हणजे की पावलोपावली आम्हाला दक्ष राहायचं आहे, सावध ठेवणारी दिशा, आम्हाला आमच्या कर्माची जाणीव करून देणारी दिशा, आम्हाला काय केलं पाहिजे, आम्ही कसं जगलं पाहिजे, आम्ही कसं वागलं पाहिजे हे सांगणारी दिशा म्हणजे दक्षिण दिशा आहे. ही यमाचं स्थान आहे असं नाहीये. दक्षिण दिशा ही स्टेबिलिटीची दिशा आहे, दक्षिण दिशा ही पैशाची दिशा आहे, दक्षिण दिशा ही आरोग्याची दिशा आहे. पण ती दक्ष असेल तर, ती बॅलेन्स असेल तर. या ठिकाणी जर दरवाजा आला दक्षिण दिशेचा, जर आता 4 प्रमुख दिशेमध्ये पाहतोय, दक्षिण दिशेमध्ये दरवाजा आला तर तो अत्यंत चुकीचा आहे. दक्षिण दिशेतला दरवाजा आरोग्य खराब करतो. दक्षिण दिशेतला दरवाजा मुलांचा विवाह होऊ देत नाही. दक्षिण दिशेतला दरवाजा प्रामुख्याने आरोग्याच्या समस्या दिवसांदिवस वाढवतो, आर्थिक समस्या दिवसांदिवस वाढवतो. 100% घरातील कोणाचं ना कोणाचं तरी ॲक्सिडेंट घडवतो. त्याचबरोबर दक्षिण दिशेमध्ये असणारा दरवाजा हा 5 ते 7 वर्षापर्यंत त्या घरामधील लोकांना प्रगतीपर्यंत नेतो आणि 5व्या ते 7व्या वर्षानंतर तो दरवाजा किंवा दक्षिण दिशा व्यक्तीच्या जीवनामध्ये डाऊनफॉल म्हणजे खाली खाली आणायला चालू करते. प्रामुख्याने या दक्षिण दिशेमध्ये आम्हाला हेही पाहायला मिळालंय, दक्षिण दिशेच्या दरवाजा असणारी घरामध्ये संतान ही मुलं होतात आणि ती मुलं म्हणजे 1 पेक्षा जास्त होतात, म्हणजे 2 मुलं होतात. मुलींचा जन्म हा कमी होतो. परंतु दक्षिण दिशेमध्ये जे आलेलं संतान आहे या संतानाची ग्रोथ होत नाही, त्यांच्या जीवनामध्ये वाटचाल पुढे चालत नाही, ते अडथळा येतो, त्यांच्या जीवनामध्ये प्रगती होत नाही, त्यांना दिशा मिळत नाही, ते दिशाहीन होतात. आणि जर आपल्याही घराचा दक्षिण दिशेचा दरवाजा असेल तर मी आपल्याला जो छोटासा उपाय सांगतोय तो करा. सर्वप्रथम दक्षिण दिशेचा दरवाजा आहे तर दक्षिण दिशेचा दरवाजा जर आपल्याला बंद करता येत असेल तर बंद करण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट, जर बंद करता येत नसेल तर या ठिकाणी आपल्याला दरवाजाच्या उंबरट्याच्या दोन्ही कोपऱ्यामध्ये आपल्याला पिवळी मोहरी ही भरून ठेवायची आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये लवंग ठेवायचं आहे किंवा या ठिकाणी आपण तांब्याची पट्टी टाकून किंवा लाल रंगाचा टेप लावून किंवा लाल रंगाचं डोरमॅट ठेवून हा दरवाजा 100% आपण बॅलन्स करू शकता. त्याचबरोबर या दरवाजाच्या आतल्या बाजूने जर आपण स्वस्तिक लावलं किंवा या ठिकाणी जर आपण भीमसेन कापूर जर भरून ठेवला, रोज संध्याकाळी या ठिकाणी जर दिवा लावला तिळाच्या तेलाचा, तर आपल्याला या दरवाजाचे जे परिणाम आहेत हे दूषित परिणाम कमी झालेले दिसतील. काही विद्यार्थी बोलतात की सर तुम्ही नेहमी बोलत असता की आकृती आणि प्रकृती याच्याबद्दल सविस्तर सांगा. आकृती म्हणजे की जे शरीर आहे किंवा एखादं बनलेलं टक्चर आहे ती म्हणजे आकृती आहे. उदाहरणार्थ हे जे घर आहे ही आकृती आहे आणि या आकृतीमध्ये जी ऊर्जा संचारित होणार आहे ही प्रकृती आहे. आता आकृती आणि प्रकृती मी वारंवार का म्हणत असतो, एखाद्या व्यक्ती ज्या वेळेला वास्तू निर्माण करतो किंवा एखादा व्यक्ती घर, फ्लॅट, बंगला, कारखाना, दुकान, इमारत अशा विविध प्रकारच्या ज्या वेळेला स्ट्रक्चर निर्माण करतो त्यावेळेला त्याच्या जवळ असते ती एक म्हणजे जमीन.
लक्ष देऊन ऐका. आता ही जमीन ज्या वेळेला त्या व्यक्तीच्या हातात येते किंवा त्याच्याकडे असते, त्याला माहित आहे की या जमिनीवरती मला अमुक तमुक बांधायचं आहे. चला आता उदाहरणार्थ स्वरूपात आपण या ठिकाणी व्यक्ती घर तयार करणार आहे. आता घर तयार करणार आहे तर काय पाहणं गरजेचं आहे, तर या जागेच्या बाह्य आणि अंतर बाजूमध्ये काय आहे, म्हणजे जसं की आग्नेय दिशेमध्ये काय आहे, उत्तर दिशेमध्ये काय आहे, वायव्येमध्ये काय आहे, पूर्वेमध्ये काय आहे, पश्चिमेमध्ये काय आहे, दक्षिणेमध्ये काय आहे, हे पाहिलं. जमीन सर्च केली आणि ही जमीन ग्रहित केली. आता ही ओके आहे, या जागेवरती मला घर बांधायचं आहे. घर बांधत असताना मुख्यतः व्यक्तीला पूर्व किंवा उत्तरमुखी दरवाजा येईल याची पहिल्यांदा खात्री करायची आहे. प्रामुख्याने उत्तर आणि पूर्वमुखी जर दरवाजा करता येत नसेल तर मग आपल्या शास्त्राचा आधार घेऊन आपण दक्षिणेतील 3 नंबरचं पद आणि 4 नंबरचं पद पण घेऊ शकता. पश्चिमेमधील 3 नंबरचं पद आणि 4 नंबरचं पद हे आपण घेऊ शकता. मग याही ठिकाणी दरवाजा आपल्याला शुभ नुसतं नाही तर उत्तम मधील उत्तम आपल्याला फायदा देऊ शकतो. दुसऱ्यांदा घरामध्ये किचन कुठे केलं पाहिजे, त्याचबरोबर शौचालय कुठे केलं पाहिजे, हे सगळं ज्या दिवशी आम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे निर्माण करतो, म्हणजे आमच्याकडे संधी आहे या प्लॉट वरती कशा प्रकारे डिझाईन करून तयार करायचं. मग त्यावेळेला ज्या वेळेला वास्तुशास्त्रानुसार घर तयार करतो किंवा केलं, त्यावेळेला आम्ही आकृतीही सुधारली आणि प्रकृतीही सुधारली. परंतु वास्तुशास्त्रानुसार घर तयार करत असताना आम्ही वास्तुशास्त्रातील वाचा पण आस्वाद घेतला नाही किंवा ते लक्षातही घेतलं नाही, तो वाराही लागू दिला नाही आणि आमच्या मनानुसार आम्ही घर बांधत गेलो. त्यावेळेला त्या ठिकाणी तयार झालेली प्रकृती ही तुम्हाला विकृतीपर्यंत पोहोचवते, म्हणजे की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला संकटापर्यंत पोहोचवते. उदाहरणार्थ तुम्ही ह्या गोष्टी मांडल्या नाही आणि ईशान्येमध्ये शौचालय केलं. ईशान्येमध्ये तुम्ही ज्या दिवशी शौचालय करता त्या दिवशी तुम्ही मोठमोठ्या गंभीर आजाराला म्हणजे कॅन्सर सारख्या आजाराला निमंत्रित करताय. आग्नेयमध्ये शौचालय बनवलं म्हणजे की आ बैल मुझे मार, मरसडीतून चालणारा व्यक्ती कर्जाच्या बोजाखाली दबला जातो. नैऋत्य दिशेमध्ये जर शौचालय बनवलं, संततीमध्ये प्रॉब्लेम निर्माण करतो, कुटुंबामध्ये प्रॉब्लेम निर्माण करतो, परिवारामध्ये प्रॉब्लेम निर्माण करतो. अशा अनेक पद्धती ज्या वेळेला आम्ही वास्तुशास्त्रानुसार लक्षात घेतो आणि त्या दिवशी करतो, त्या दिवशी आकृतीही नीट राहते आणि प्रकृतीही नीट राहते. त्यामुळे घर तयार करत असताना, वास्तू तयार करत असताना मुख्यतः जमीन तपासा. जमीन तपासल्यानंतर त्यावरती इमारत उभी करत असताना वास्तुशास्त्राचा आधार घ्या आणि वास्तुशास्त्रानुसार घर तयार करा आणि ती आकृती ज्या वेळेला उत्तम होईल त्या दिवशी प्रकृती योग्य झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.